हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच, तो फक्त सकाळपर्यंत होता आणि खरं तर आत्ता सुरुवात झाली ती म्हणजे दुपारच्या पुढं. तर बघा, इथं माझी खूप मोठ्या कामातून सुटका झाली होती, ती म्हणजे भाकरी बनवत होती मी. आणि आता असं झालं की इथं म्हणजे मटणाच्या ह्याच्यात अण्णाची आई मदत करत होती, पण ते आता भाकरीला बसल्या आणि मला उठवलं आणि मी बाहेर आले. भारी वाटतंय बाहेर, म्हणजे इथं काम करायला भारी वाटतंय आणि चुलीवर भाकरी करायला आता नको वाटत होतं मला. त्या टायमिंगलाच मग आत्या आल्या आणि त्यांनी मला उठवलं. भारी वाटायला लागले बाहेर. तर इथं आता नुकतंच मटण टाकायची म्हणजे सुरुवात झालेली होती. तर इथं फक्त हाताखाली द्यायचंय मला. मटणाची पाटी आणायची का? पळी आणतो मोठी गिलटाची पळी मोठी कुठं गोरडा येत सुजित सुजित पळे हा पाहिजे म्हणून गिलटाची पळी आम्हाला पळी पण द्या उलटान पण त्यांच्यातले मोठं उलटं आणले आता नवीन उलटानला भेटत लागत असं हा त्यांचं झालं असेल की आता. झाले खावाच त्यांचं बनवून हे उशीर झाला मग काय हो, त्यांची दोन आहे ती आमची दोन लय आहे. भाकरी यायला लागावं, लय भाकरी. खाया कोणाची कोणी कोणाच्यात जायचं ही मोठा प्रश्न. 2 दिवसांनी लेट पाहिजे होतं का नाही सांगू त्यांचं. पळी नको उलटान द्या मला मोठं दिवस उगस कर या लवकर लवकर दिवस घुसते. माहिती लिहून येते तिकडे आणि जाऊन येते त्याच्यावर काय ठेवायचं? पाहिजे की दुसरं पाचल कोण हे कसं ठेवलंय व? ते पतीला बिर्याणीला बिर्याणीला चिरले असले तर चिरलेला आणले ती बरं का त्याला टोमॅटो आणले आणले ती चिरलेलं वापरला असते बापू म्हणजे घेऊन वापरा वापरा, हे दुसऱ्या भाजीला वापरा का? वापरून ठेवा दुसऱ्या भाजीला वापरा. असू द्या बरोबर बरोबर ठीक. वा. उलटण भारी आहे की. मग काय? पिशवी असलं तर किती बघून मग दादा. ओय, काय करायचंय मला काय कळलंच नाही. वेगवेगळं मटण करायचं का? 2 बकरी वेगवेगळी शिजवायची, 2 पातेली. आणि बिर्याणी कशीच करायची? तर बघा, यावर्षी आम्ही बिर्याणीचा बी प्लॅनिंग केलंय, कारण बिर्याणी दरवर्षी नाही करत, पण आम्हाला सगळ्यांना म्हणजे जे आमचे घरगुती आहेत म्हणजे भाऊजी, आम्ही, हे आम्हाला सगळ्यांना बिर्याणी आवडती, साक्षीला ही सगळ्यांना. तर मग म्हणलं चला बिर्याणी पण करू ह्यावेळेस. आणि थोडी जास्त केली म्हणजे जे बाहेरचे बी येणारे आहेत पाहुणे, ज्यांना आवडते ते खातील, ह्या हिशोबाने आम्ही ह्यावेळेस बिर्याणीचं प्लॅनिंग ठेवलं. तर इथं माझं चाललं होतं बिर्याणीसाठी म्हणजे सेपरेट मटण काढायचं, जे की आपल्या बिर्याणीला योग्य आहे तसं पीस. आमच्यात बापूंना ही अजिबात बिर्याणी आवडत नाही. 150 लागतील, 150. हो नाही राव, 150 हो, 150 नाही तर 100 बाकी लागतील बिर्याणीमुळं. बापूच्या मनाने होते भाकरीचं तेवढं. बरं करा 150 करा, 150. हां हां. बिर्याणी आपल्यासारखी यांना लय करून आवडती. तर बघा, इथं छान वाऱ्याला बसून माझं कोथिंबीर ही चिरून द्यायचं, म्हणजे जे हाताखाली जे चिरून ही द्यायची ही कामं चालली होती. आणि बाहेर खूप भारी वाटत होतं, वारं लागत होतं. आणि तिथं जे काही पत्र्यात आम्ही तिकडं भाकरी बनवत होतो ना, तिथं अजिबात वारं लागत नाही. आणि तिथं चुली 2 बनवल्यात, त्यामुळं अजूनच जास्त दूर लागतोय. लय मोठं होते. चालते 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 चालते, असू दे कर. ए ती बिर्याणीच काढ बरं का पाठी बतायची ती हां काढलं का बिर्याणी मोठी अजून काढायची काढायचंय मला ह्यांनी लगेच मोमो काढ. हो, बिर्याणीला मोमो फक्त काय काढायचं काढावा अजून. ह्यातलं काय काढायचं 4-5 किलो काढ. नको काय सुद्धा. ती काढली भाऊजी, आता हां तेवढं काढ. काढा. वय, हडकाचं. असं हडकं बी काय लांबते हडकं काढ असे आता लांब. शिजते. ए, ती नको हे बसलं. हडकं खालची. आता वय हडकाचं बी चांगलं. लांबते हडकाच नाही. तिथंच तसं सांगितलं असतं तर तिथंच काढून ठेवलं असतं चिरतात खाली आहे की बघा. बरकडी टाकली तरी चालते ती, काय प्रॉब्लेम नाही.
ही टाकी मसाला ते ती ही दी की त्याच्यातलं निवदाच दी की इकडं. सचिन का गेला माघारी? सचिन नव्हता अण्णा होता हो. ती साईडचा पोरगं खाल्लीकडच्या घरचं साईडचं पोरगं घेऊन आलं. त्याला म्हणलं चल पाणी पिऊन घर बघून जातात ते नको म्हणता. बाहेरला का आणलं नाही होय. रात्रीपासून त्याचं चालू आहे. मला मामा तिकडे घालवून येऊन म्हणून. बापू मोठी लाकडं आणू का? गार हाय योगी बांधले का डेरेत लागून तिकडे हाय पाणी होत की त्याच्या हां. तर बघा इथं एका बकऱ्याचं मटण तयार झालंय बनवून आणि आमच्या इकडं म्हणजे वाघमोड याच्यात बकरीच कापतायत, बोकडं नाहीत कापत. आणि जे की माझ्या माहेरी ज्या काही जत्रा व्हायच्या ना तर मला आठवते तिथं जास्त करून बोकडं असायची आणि इकडं असतात ते म्हणजे बकरी कापली जातात. मग पोचला की टायमिंगवर. बारामतीपेक्षा भारी राहू तुमचं इकडे. नाही पाणी बंद झाले पट्याचं तर, नाहीतर पाणी असल्यावर हाय पाणी बंद झाले आज झाले. पाणी फाटेल असतं सारखं. आपल्याला 1 किलोमीटर मोठा झाला कॅनल. हा बघा ही मोठी झाली. बकरी कुठे आहे? तर बघा इथं आम्ही आता बिर्याणीसाठी टोमॅटो हे कट करत होतो. तर मला इथं आवर्जून एक सांगायचं आहे की माहेरच्या माझ्या म्हणजे प्रत्येक तुमच्या कमेंट असतात माहेरचं कोण तुमचं येत नाही का किंवा तू जात नाही का. तर बघा माहेरचे आत्ता सध्या तरी म्हणजे दुपारच्या टायमिंगला माझी आई आणि बहिणीची मुलगी ह्या दोघे आल्या होत्या. कारण जेवणासाठी ही वडील ही संध्याकाळी येणार कारण घरी बी त्यांना कामं ही राहत आहेत. आमच्या बी गावाकडं गुरं ते आहेत मग ते सगळं सोडून नाही येणार ना, ते संध्याकाळी येणार आहेत. तर आई माझ्या आली मला मदत ही करू लागायला. तर बघा एक गैरसमज असा झाला होता, मी जो एक महाग व्हिडिओ टाकला होता मी माझ्या आईला काकी म्हणते आणि मग मी व्हिडिओमध्ये असंच तुम्हाला बोलली होती काकी. तर अशा कमेंट आल्या होत्या की आई कुठं गेली, चुलती आहे असं म्हणजे विचारलं गेलं होतं. सकाळी 31 आणि 23 किलोचं 1 किलो कापलं. हा नाही मी जे घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही? कुठला? फुकट नाही लोक ही फुकते लोक. नाही ही ऐक ही खाली मान घालून खायला सुरुवात केली की ही नाही काय आणि काही पण खातेत बनत हा. नाही मोकळं पाहिजे. ही लय बारकं होतं घेतलं त्यावेळेस. कुठेवर मोक्ष झाला घ्यायचं का सासरवाडी झाली का कोणाष्ट उठच पिलेला काय तुझं ऐकत नाही लागा नाही लागा अंगा बसते. तर इथं बघू शकता आमचं दिदांचं आणि माझं बिर्याणीची तयारी चालली होती म्हणजे कट करून सगळं घ्यायचं. तर बघा इथं प्रत्येकालाच कामं आहेत कारण आपल्या घरचा कार्यक्रम म्हटल्यावर कामं तर राहणार. तर जेवढं शूट घेता येईल तेवढं शूट घेण्याचाच प्रयत्न आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला अजिबात विसरू नका. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.